पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात मयूर काचळे यांनी तक्रारी केलेल्या आहेत। या तक्रारी संदर्भामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल यांच्याकडून तक्रारी संदर्भामध्ये अंमलबजावणी होत नाही म्हणून मयूर काचळे पिंपळवंडीच्या ग्रामपंचायतीपुढे उपोषणाला बसलेले आहेत। आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। या उपोषणाला वास्तविक उपोषण सोडण्यासाठी काही मंडळींनी पुढाकार घ्यायला होता। प्रामुख्याने या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील पुढाकार घ्यायला होता की ते तालुक्याचे आमदार आहेत। उपोषण होते पिंपळवंडी गावामध्ये। वास्तविक त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये लक्ष घातलं पाहिजे होतं। त्यांचं उपोषण चुकीच्या मुद्द्यावर असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे। पंचायतीमध्ये काही 19-20 व्यवहार पुढे मागे झाला असेल तर त्याबाबत चर्चा करायला हवी, परंतु कुठला मार्ग निघत नाही। उपोषणाचा 5वा दिवस आहे। मयूर काचळे यांची प्रकृती नाही म्हटलं तरी खालावलेली आहे। या ठिकाणी त्यांना प्रशासन देखील साथ देत नाही। BDO प्रतीक चिन्हावर टोलवाटोलवी करतात। वास्तविक त्यांनी स्वतः इथं येऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, काही अवास्तव असतील तर ते बाजूला केले पाहिजे, जे वास्तव मागण्या असतील त्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे, परंतु इथं कुठलाही निर्णय होत नाही। ज्याप्रमाणे दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन चालू आहे तिथे प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, इथं मात्र या युवकाला प्रतिसाद मिळत नाही, हे दुर्दैव आहे। यांच्या मागण्यांमध्ये तथ्य नसेल तर मी पुन्हा सांगतो यांच्यावर कारवाई करायला हवी, परंतु यांच्या मागण्यांमध्ये तथ्य असेल तर प्रशासनाने सहकार्य करायला हवं। 5वा दिवस आहे। आजच्या 5व्या दिवशी कोणाकोणाचा त्यांना प्रतिसाद मिळाला, कुठले अधिकारी इथे येऊन आले का, काय म्हणाले आपण जाणून घेऊया। भाऊ मयूर भाऊ, आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे, तुम्हाला भेटून कोण कोण गेलं? अद्यापपर्यंत कोणी या ठिकाणी भेटायला आलेलं नाही। गावातील फक्त रघुनाथ शेटलेंडे एवढेच एक भेटून गेलेले आहेत। काल दुपारनंतर विस्तार अधिकारी एक आले होते, परंतु त्यांनी ज्या काही मागण्या आहेत ज्या पद्धतीने तानाजी तांबे, विजय कुराडे येऊन गेल्यानंतर येऊन गेल्याच्या नंतर जे कुराडे सरांनी जे सांगितलं होतं त्या पद्धतीने ते लेटर आणलेलं नव्हतं। त्याच्यात त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं विभागीय चौकशीची जी मी मागणी केलेली आहे की ह्या ग्रामपंचायतचं हे ग्रामसेवक या ठिकाणी आल्यापासूनचं एक स्पेशल ऑडिट व्हावं, जे CO मार्फत व्हावं, ती मागणी ती मान्य करत नाही आहेत। तोपर्यंत जे दप्तर सील केलं पाहिजे, जे महत्त्वाचं दप्तर आहे, किंवा ह्या ग्रामसेवकला सक्तीच्या रजेवरती पाठवून इथं पर्यायी व्यवस्था करणे, जी विकास कामांची जी देयक आहे ही थांबवणे, ही प्रक्रियेला ते मान्य करत नाही आहेत। कारण का सगळा जो भ्रष्टाचार आहे हा विकास कामांच्या देयकांमध्ये, तर ते विस्तार अधिकारी BDO हे मान्य करत नाही आहे। मुळात भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम BDO करत आहे। ज्या ग्रामसेवकाने या पिंपळवंडी गावचे अगणित पैसे खाल्लेत त्या ग्रामसेवकाला BDO पाठीशी पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा म्हणजे वाणीसाहेब, तुम्ही गावात हिंडा, आता या ठिकाणी असा पुरावा होऊ शकत नाही ना। आता समजा मी तुमची बातमी करतोय, काही लोक म्हणतील सुरेश वाणी सुपारी घेऊन बातमी करतोय, ते म्हणण्याला अर्थ नाही ना। सुपारीचा विषय नाही आहे, वास्तव आहे की तुम्ही आता भटकळवाडी परिसरात जा, तो कॅनॉलचा रस्ता बघा, त्या कामाला 30 लाख रुपये निधी अतुल शेठ बेनकेने टाकला होता, तो रस्ता झाला आहे का? त्याच्यानंतर जो अनिल पिराजी काचळे मी रस्ता सांगितला तो झाला आहे का? या ठिकाणी गावठाणमध्ये इथे सरकारी दवाखाना माळगंगा मातेच्या मंदिरात शेजारी एक पाण्याची टाकी शरदराव लेंडे यांच्या फंडातून बांधलेली आहे। ती टाकी फर्स्ट डेपासून गळती आहे, तरी ग्रामपंचायतने बिल दिलं कसं? तिची टेस्टिंग ग्रामपंचायतने केले का? शरदराव लेंडेंनी काम मंजूर केलं म्हणून ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्यांची नाही ना, ती ग्रामपंचायतची। ह्या BDO अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पुन्हा निधी टाकायचा तरी ती गळतेचे, मग हा निधीचा अपव्यय, सरकारी पैशाचा अपव्यय हा कुठंतरी थांबला पाहिजे, हेच माझे मुद्दे। त्याच्यानंतर आमचा ग्रामसभेचा जो विषय आहे, ग्रामसभेमध्ये मी वारंवार मागणी करत होतो। आजही आमच्या ग्रामसभेला आलं की तेच प्रश्न आहे। आमचे इथं भिल्ल समाज भरपूर आहे, जो आमच्या गावात पिढ्यानापिढ्या राहतो, ज्याच्या 2 पिढ्या 3 पिढ्या या गावात गेल्यात, ते आजही घरकुलापासून वंचित आहे का? तर त्यांना जागा नाही। पण जो बाहेर गावातून आला आहे, ज्याला पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी खोल्या आहेत, त्याला जमीन आहे बाहेर, त्याला मात्र ग्रामपंचायत तातडीनं घर देते का? तर तो इथं आल्या कॉपी करून राहत असतो, मग तो अतिशय गरीब वाटतो, त्याला मात्र ग्रामपंचायत घर देते। पण जो पिढ्या ज्याच्या 2 पिढ्या 3 पिढ्या इथं गेल्यात त्याला घरकुल द्यायचं नाही ग्रामपंचायतला। माझ्या सगळ्या ह्याच मागण्यात, आणि हे वारंवार मी ग्रामसभेत विषय घेतलेत की हे तुम्ही करा, भटकळवाडीच्या अतिक्रमणातले रस्ते काढा। जे आज भटकळवाडीमध्ये काही घरं अशी आहेत का त्यांना घरापाशी जायला रस्ता नाही आहे,
ही मागणी मी वारंवार केलेली आहे. आमच्या 27 गुंठ्याचा सरकारी दवाखान्याचा प्रश्न आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी वारंवार मागणी केलेली आहे. जर याच्यात माझा वैयक्तिक काही स्वार्थ असता किंवा मी माझ्या स्वतःसाठी काही मागत नाही, मी हे सगळं जे काही मागण्या केलेल्या आहेत ग्रामसभेमध्ये त्या सर्व जनतेच्या आहे. आता दुसरा एक विषय असा होता सगळ्यात महत्त्वाचा, की आमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये टोल नाका आहे. ह्या टोल नाक्याचा टॅक्स ह्या ग्रामपंचायतला अद्यापपर्यंत येत नाही. आज किती वर्ष टॅक्स ग्रामपंचायत टोल नाका उभा राहिलेला आहे, त्याचा टॅक्स इथे येत नाही आहे. मग तुम्ही सरपंच ग्रामसेवक यांना विचारलं का हे टोल का मिळत नाही? टेक्निकल काय अडचण आहे का? टेक्निकली अडचणीसुद्धा BDOंनी सुद्धा सांगितलं आहे की तो टॅक्स घेता येतो, तुम्ही पत्रव्यवहार करा. तरी देखील हा ग्रामसेवक सरपंच पत्रव्यवहार करत नाही आहे. कारण हे ग्रामसभेचे ठराव आहेत, ग्रामस्थांनी मान्य केलं आहे की आपण ते घेतलं पाहिजे, आपल्या गावचा फायदा होईल. हा वैयक्तिक माझा फायदा नाही ना, हा गावचा फायदा आहे, सर्वसामान्य जनतेचा फायदा आहे. तर ते काही ग्रामपंचायतला त्यात रस नाही आहे. ग्रामपंचायतला फक्त रस आहे मुरम टाका, पैसे काढा. ज्याच्या अकाउंटला GST नंबर नाही, ज्याला GST नंबर नाही त्याच्या अकाउंटला लाखांनी पैसे मारायचे. ग्रामपंचायत अधिनियमात तसं बसतं का? असे तुम्ही भेग आरोप करता, याचे काही पुरावे? पुरावे सगळे आहेत, फक्त रेकॉर्ड द्या, मी शोधून देतो. मला तिथून कागदपत्र भेटत नाही आहेत म्हणून ते पुरावे समोर नाही आहेत. जे आरोप करतोय ना त्यात तथ्य आहे. फक्त मग त्या जर त्या माझं खोटं असेल ना, त्यांनी समोरासमोर यावं, दप्तर द्यावं. आता हे पिंपळवंडी गाव या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांचं, शरद लेंडे यांचं, मंगेश काकडे यांचं, माजी सभापती संगीताताई वाघ यांचं. मग तुम्ही आमदार महोदयांच्या कानावर हा विषय का घातला नाही? त्यांच्याशी का नाही चर्चा केली की बाबा हे आपल्याच गावामध्ये असं घडतोय, एक महिला सरपंच आहे, यातनं मार्ग काढा किंवा काय झालं 19-20 ते बघा, असं तुम्ही का बोलले नाहीत? मुळात आमदार महोदयांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्यातीलच काही सदस्य गेले होते. मीही तोपर्यंत थांबलो होतो. नितीन भाऊंनी मला सांगितलं की आम्ही दादांसोबत चर्चा करणार आहे, सर्व सदस्य तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका, तुमचे अर्ज वगैरे थांबवा. मी गेली 1.5 महिना झाले मी सगळे अर्ज थांबवले होते. मधल्या काळामध्ये आमदार साहेबांच्या त्यांच्या काही मिटिंगा झाल्या, त्यांच्यात काही ठरलं, मी थांबून होतो. त्यानंतर जेव्हा मला कळलं की त्या मिटिंगला सरपंचांनी किंवा ग्रामसेवकांनी किंमत दिलेली नाही आहे, त्यानंतर मला कळलं की आमदार साहेबसुद्धा यात लक्ष घालत नाही आहेत, हे सिद्ध होते. त्यानंतर मग मी शेवटी प्रशासनात बरोबर माझी लढाई चालू होती. मी माझ्या मार्गाने पुढे निघलो आणि शेवटी मला हे पाऊल उचलावं लागलं. कारण का जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश आहेत की 7 दिवसात तातडीने माहिती द्या, तरी विस्तार अधिकारी BDO इथून देत नाहीत. मग हे नक्की का देत नाहीत त्याचं कारण तर BDOंनी सांगितलं पाहिजे. आता आपल्याकडे बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. इथं रात्रीच्या वेळेला नाही म्हटलं तरी भीती वाटू शकते. पोलीस डिपार्टमेंटचे कोणी कर्मचारी इथे नाही, पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी फक्त आज आले होते, मगाशी 1-1.5 तासापूर्वी. त्यांनी फोटो काढून गेले. 2 जण आले होते. पोलीस पाटील रोज फोटो काढतात, पुढं पाठवतात. बाकी इथं रात्री तुमच्या संरक्षणाचं कोणी नसतं? नाही, कोणीच नसतं, मी एकटाच असतो इथे. आणि याआधी माझ्या हल्ले देखील झालेले आहेत. तुमच्या जीविताला धोका आहे? सरपंचांनीच काही माणसं पाठवून मला, माझ्या कुटुंबाला दमदाटी करून शिवीगाळ केलेली आहे. तुमच्या जीविताला धोका आहे का? हो, 100% आहे. तुम्ही DYSP किंवा तुमचे आळेफाट्याचे जाधव साहेब PI त्यांच्याशी काही बोलले? बोलणं झालेलं नाही, पण मी त्यांना आंदोलनाबाबत पूर्वसूचना दिलेली होती, पत्र दिलेलं होतं. त्यांनी मला नोटीस पण दिलेली आहे. DYSPंना देखील मेल केलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना मेल केलेला आहे, COंना मेल केलेला आहे, तहसीलदारांना मेल केलेला आहे, पत्र पण दिलेलं आहे तहसीलदारांना. पंचायत समितीला देखील मेल आणि पत्र दोन्ही केलेले आहे. आता दुपारचे वाजले 2:30. काय कुठल्या अधिकाऱ्याचा वगैरे कोणाचा संपर्क? नाही, आज कोणाचाही संपर्क झालेला नाही किंवा कोणीही फोन केलेला नाही. मयूर काचळे ज्या मागण्यांसाठी इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या मागण्यांमध्ये तथ्य असेल नसेल तो एक चौकशीचा भाग आहे. परंतु आजचा 5वा दिवस आहे, हा युवक इथे उपोषण करतोय. सरपंच, ग्रामसेवक, तालुक्याचे आमदार शरददादा किंवा इथले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यांचं उपोषण सोडवायला तरी प्रयत्न करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमीमध्ये उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर हा जुन्नर तालुका कुठे नेऊन ठेवला आहे असंच म्हणायची या ठिकाणी पाळी येते. या युवकाला न्याय मिळेल, प्रशासन सहकार्य करेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.